तर आज ना सकाळी सकाळी आदू बाबूला खाऊ टाक म्हणत होता, म्हणून मग चपाती घेतली आणि बाबू पण खाली वाटच बघून होता बर का. त्याला वाटलं कधी मला खाऊ मिळतोय आणि मी खातोय असं त्याला झालं होतं. सकाळचं दृश्य ना अगदी बघण्यासारखं झालं होतं बर का. इकडे ना आदू बाबूला बाय करीत होता, मग बाबू गेला आणि आदू त्याच्याकडे चल म्हणत होता मला, आणि इकडे शिवच्या आरशे पुढे नखरे चालू होते आणि मला चाऊ माऊ आपली थापडी करून दाखवित होती ती. त्यानंतर आदूला खाऊ बनवायला घेतला. आज म्हणले हेल्दीच काहीतरी बनवायला पाहिजे, कारण की ना आदूचं हिमोग्लोबिन खूप कमी झाले असं डॉक्टर म्हणले होते, म्हणून त्याला हेल्दी खायला द्यायचं होतं, जेणेकरून त्याची इम्युनिटी पॉवर ना वाढन. त्यासाठी पहिला पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला, त्यानंतर बीटाचे साली काढून चिरून घेतलं. बीट आहे ना खरंच खूप फ्रेश होतं, त्याच्या कलर वरून मला वाटत होतं. त्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि कुकर मध्ये 2 चमचे तूप टाकून थोडंसं जिरं टाकलं आणि लसूण टाकून चांगलं तडतडू दिलं. त्यानंतर फ्रेश पालक आणि बीट टाकून ना मिनिटभर चांगलं परतून घेतलं. चवीनुसार मीठ घालून पाणी टाकलं आणि ना कुकरच्या 2 शिट्ट्या घेतल्या. थंड झाल्यावर त्याची चांगली प्युरी बनवली. त्यानंतर ना एका वाटीत ना 4 चमचे नाचणी आणि मखाण्याचं पीठ घेतलं. पीठ आणि प्युरी चांगली ना मिक्स करून घेतली आणि एकजीव करून ना 5 मिनिटं वाफ घेतली. तयार झाली मग आपली पौष्टिक पालक बीट पेज. ही पेज आहे ना बाळांसाठी, मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहे ना आरोग्यदायी, तसेच बौद्धिक क्षमतेसाठी सुद्धा आहे ना चांगली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. बाय.